नमस्कार मैत्रिणींनो, मी उज्ज्वला रेसिपी मराठीमध्ये आज आपण जेवताना तोंडी लावण्यासाठी भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत. उन्हाळा सुरू झाला की जेवणात तोंडी लावण्यासाठी काहीतरी पाहिजेच असतं. तर पापड लोणची आपण नेहमीच बनवतो. तर आज मी कवठापासून पौष्टिक अशी चटणी बनवणार आहे. चटणी बनवली तर अगदी 15 दिवस वरती ठेवली तरी देखील खराब होत नाही किंवा फ्रीजमध्ये देखील 1 महिना ती छान टिकते आणि तिचं चव देखील खूपच छान अशी लागते. तर आता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी छान असं पिकलेले एक कवठ घेतले. आता हे कवठ आपण इथे फोडून घेणार आहोत. मुसळीने फोडा किंवा तुम्ही कशाने देखील हे फोडू शकता. तर छान असं पिकलेले आहे आणि आता आपण हे फोडून घेऊयात. कवठ फोडल्यानंतर त्यामध्ये अशा पद्धतीचा गर असतो. आता तो आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात. तर याला बी देखील आहे, तुम्ही इथे बघू शकता. छान असं कवठ पिकलेलं आहे. आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. तर यामध्ये आपण लाल मिरची पावडर घालूया 1.5 चमचा. आता तिखट किती हवं त्यानुसार तुम्ही इथे लाल मिरची पावडर कमी जास्त करू शकता. आता यामध्ये आपल्याला लसूण पाकळ्या खूप अशा घालायच्या नाही, अगदी 4 ते 5 इथे मी लसूण पाकळ्या घेतल्या आहेत. एक गुळाचा खडा घेतला आहे छोटासा, चवीनुसार मीठ घालायचे. तर झाकण लावून मिक्सरला आपण हे चालू बंद करून 2 ते 3 वेळेस फिरून घेऊयात. तर हे मिक्सरला पटकन असं फिरल्या जात नाही, हे चिकट असतं. त्याकरता चमच्याने मधून अशा पद्धतीने आपण मिक्स करायचं आणि पुन्हा आपण हे मिक्सरला फिरून घेऊयात. तर इथे मी मिक्सरला फिरून घेतले. तुमच्याकडे पाटा वरवंटा असेल त्यावर देखील तुम्ही ही चटणी वाटली तर खूपच छान अशी चव लागेल. तर इथे मी 2-3 वेळेस मिक्सरमधून काढून चमच्याने मिक्स केले, त्यामुळे इथे चटणी छान अशी बारीक अशी वाटल्या गेली. तर आपण डिशमध्ये काढून घेऊयात. तयार केलेली चटणी ताटात घेतली की वरून त्यात थोडंसं तेल घालायचे, म्हणजे चटणीची चव देखील छान लागते आणि 15 ते 20 दिवस टिकणारी पौष्टिक अशी ती आपली कवठाची चटणी तयार झाली. आंबट तिखट चवीची पौष्टिक अशी कवठाची चटणीची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर व कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर उज्ज्वला रेसिपी मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.